पौर्णिमेला नेसा देखणी इरकल, फुलांची सुंदर बुट्टी नव्या रूपात, आजी आईच्या काळातली पारंपरिक साडी। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। वटपौर्णिमा म्हणजे सुवासिनींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि उत्साहाचा सण। या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पारंपरिक लूक करण्याकडे महिलांचा कल असतो। जर यंदा आपल्यालाही वटपौर्णिमेला नेहमीच्या सिल्क किंवा पैठणी साड्यांपेक्षा काहीतरी वेगळा, कम्फर्टेबल आणि अत्यंत राजशाही लूक हवा असेल तर छान सुंदर बुट्टी असणारी इरकल साडी हा एक उत्तम पर्याय आहे। कर्नाटकातील प्रसिद्ध इरकल साड्या त्यांच्या हलक्या वजनामुळे, आकर्षक रंगसंगतीमुळे आणि पारंपरिक विणकामामुळे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत। इरकल साडीचा तो रुबाबदार जरीचा काठ आणि संपूर्ण साडीवर असणारी नाजूक सुंदर बुट्टीमुळे आपला संपूर्ण लूक चार चौघीत विशेष उठून दिसतो। ही साडी वजनाने हलकी आणि नेसायला सोपी असल्यामुळे उन्हाळ्याच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसातही अगदी कम्फर्टेबल राहते। यंदाच्या वटपौर्णिमेला अगदी गर्दीत सर्वात उठून आणि ट्रेंडी दिसावं असं वाटत असेल तर बुट्टी असणाऱ्या इरकल साडीचे काही खास डिझाईन्स आणि प्रकार जे तुमचा लूक परफेक्ट बनवतील। विशेषतः सोनसळी, चंदेरी किंवा रंगीत बुट्टी असलेल्या इरकल साड्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी एकदम परफेक्ट लूक देतात। या साड्यांमुळे पारंपरिक सौंदर्य खुलून दिसतेच, शिवाय त्या नेसायलाही आरामदायी असतात। पारंपरिक जरी बुट्टी इरकल या प्रकाराच्या इरकल साडीवर सोन्यासारखी चमकणारी पारंपरिक जरीची बुट्टी असते। गडद रंगाच्या साडीवर ही चमकणारी नाजूक बुट्टी वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी खूपच खुलून दिसते। फ्युजन लूक आवडणाऱ्या महिलांसाठी नाजूक पैठणी बुट्टी विथ इरकल बॉर्डर हा प्रकार बेस्ट आहे। साडीला पारंपरिक इरकलचा लाल काठ असतो, पण साडीच्या अंगावर मात्र पैठणी सारखी नाजूक बुट्टी विणलेली असते। जर तुम्हाला दिवसभर साडी सांभाळायची असेल तर कॉटन सिल्क मिक्स इरकल साडी निवडा। यावर असणारी लहान लहान फुलांची बुट्टी साडीला खूपच आधुनिक आणि एलिगंट लुक देईल। महाराष्ट्रीयन पारंपरिक लुक पूर्ण करण्यासाठी खण डिझाईन किंवा कोयरी बुट्टी असणारी इरकल साडी अतिशय लोकप्रिय ठरते। या साडीवर पारंपरिक दागिने घातल्यास वटपौर्णिमेचा लुक परफेक्ट होईल। गडद रंगाच्या इरकल साडीवर सोन्यासारखी चमकणारी पारंपरिक जरीची बुट्टी विणलेली असते। वटपौर्णिमेच्या पूजेसाठी किंवा फोटोमध्ये ही चमकणारी नाजूक बुट्टी अतिशय खुलून दिसेल। वटपौर्णिमेला दिवसभर उकाडा किंवा पावसाचे वातावरण असू शकते, अशा वेळी कॉटन सिल्क मिक्स इरकल साडी निवडा। यावरील लहान लहान फुलांची बुट्टी साडीला आधुनिक आणि एलिगंट लुक देईल। इरकल साडीची खरी ओळख तिच्या विशिष्ट प्रकारच्या अस्सल, सुंदर पारंपरिक काठाच्या डिझाईन मध्ये असते। या रुबाबदार काठासोबत साडीच्या अंगावर अगदी बारीक नावालाच असणारी बुट्टी खूप सुंदर दिसते। बुट्टीदार इरकल साड्या दिसायला जितक्या भारी आणि राजशाही वाटतात, वजनाने तितक्याच हलक्या असतात। वडाची पूजा करताना किंवा प्रदक्षिणा घालताना ही साडी अजिबात फुगत नाही आणि सांभाळायला सोपी जाते। बुट्टी असणाऱ्या इरकल साडीवर कोल्हापुरी साज, चिंचपेटी, ठुशी आणि नथ घातल्यास तुमचा वटपौर्णिमेचा पारंपरिक मराठी लूक अगदी परिपूर्ण होईल। इरकल साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही। या साडीतील धागे आणि विणकाम अत्यंत सुटसुटीत असल्याने उन्हाळ्याच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात आपण दिवसभर ही साडी कम्फर्टेबलपणे नेसू शकतो। चमकदार चंदेरी बुट्टी असलेली इरकल साडी साधेपणातही खास दिसते। हलक्या रंगाच्या साड्यांवर चंदेरी बुट्टी अधिक उठावदार दिसते आणि त्यामुळे साडीला क्लासिक लुक मिळतो। जरीच्या नक्षीदार बुट्टीमुळे साडी अधिक श्रीमंत आणि आकर्षक दिसते। खास सण समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी अशा प्रकारची साडी निवडल्यास तुमचा लूक अधिक सुंदर होईल। कॉन्ट्रास्ट रंगाचा काठ आणि त्यावर उठून दिसणारी बुट्टी ही या साडीची खासियत आहे। अशा साड्या फोटोमध्ये खूप सुंदर दिसतात आणि वटपौर्णिमेच्या पारंपरिक लुकला अधिक सुंदर व आकर्षक करतात। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील वटपौर्णिमा स्पेशल अशा ह्या इरकल साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।